केली जाणारी अवलाद नाही बरं का. स्वतःच्या घरादारावर पाणी सोडलं त्यांनी. ती अवलाद इथे बसली आहे तुमच्या समोर, लक्षात ठेवा. जगू तर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आणि मरू तर त्या शिवसेनेबरोबर. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत सध्या मिळत आहेत. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची बैठक घेतल्याची माहिती समोर आली. या बैठकीत ठाकरेंच्या गटातील तब्बल 8 खासदार उपस्थित होते असा दावा काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने केला. या कथित बैठकीत 6 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते तर 2 खासदार ऑनलाईन सहभागी झाले होते अशी माहिती देण्यात आली. या खासदारांमध्ये अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, राजाभाऊ वाजे आणि संजय जाधव यांची नावं समोर येत आहेत. मात्र या सर्व चर्चांना संबंधित खासदारांनी जोरदार फेटाळून लावलं. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की अशी कुठली बैठक झाल्याची मला माहीत नाही. जर बैठक झाली असेल तर त्याचे फोटो दाखवा, पुरावे दाखवा. त्याचप्रमाणे खासदार संजय देशमुख यांनी सांगितलं की मी ना प्रत्यक्ष ना ऑनलाईन कोणत्याही बैठकीला उपस्थितच नव्हतो, मला निमंत्रणही नव्हतं. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी देखील अशा कोणत्याही बैठकीबाबत मला कल्पना देखील नाही अशी माहिती दिली. दरम्यान अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व बातम्यांवर जोरदार टीका करत हल्ला चढवलाय. टाइम्स ऑफ इंडियाचं मला वाटतं मुंबई मिरर नावाचं एक टॅब्लॉइड म्हणतात त्याला, वर्तमानपत्र आहे. त्या वर्तमानपत्रामध्ये ज्यांचं मी नाव सहसा टाळतो पण ते मिंदे, त्यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 खासदार जाणार, त्यात माझा पण फोटो. म्हणजे कालपर्यंत आमचे बाकीच्यांची नावं देत होते, आज माझाही नाही दिलाय. नशीब आहे आमचं की अनिल देसाईंना वगळले माझे. आणि या बातमीचा मी कडाडून निषेध करतो. पत्रकारिता एवढी विकली गेली याचा हे उदाहरण आहे. देशातील, निव्वळ महाराष्ट्रातील नाही, देशातील जनतेने आता लक्षात घ्यायला पाहिजे की खोट्या बातम्या कशा दिल्या जातात. म्हणजे अजून बातमी पूर्ण वाचली नाही, मला अनिल देसाईंनी ती बातमी पाठवली. मला आश्चर्य वाटलं की कुठेतरी बैठक झाली, त्या बैठकीला 6 जण हजर होते, बाकी 2 जण कुठे व्हिडिओ कॉलवर बोलले. माझं सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे. त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर घेईन मी. एक लक्षात ठेवा, मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे. उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणा होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही. इतकी हिंमत करता म्हणजे मी, अरे तुमच्यासमोर उदाहरण तर आहे ना. एका फोन कॉलवर उद्धवजींनी सांगितलं राजीनामा दे, मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हे जे समोर दिसते ना मूर्ती म्हणूया पाहिजे, दगडांच्या मूर्त्या केल्या ना किंवा मातीच्या घडवल्या, आईने जन्म दिला. मूर्ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेली आहे, लक्षात ठेवा. आमदार केलं मोठ्या साहेबांनी, खासदार केलं उद्धव साहेबांनी. त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे, लक्षात ठेवा. असले घाणेरडे संस्कार बाळासाहेबांचे विचार नाही बरं. गद्दारांच्या बाबतीत बाळासाहेबांचे विचार काय होते ते सांगा पहिल्यांदा. बाळासाहेबांचे विचार सांगा ना. गद्दारांच्या बाबतीत काय विचार होते? आज मला वाजेंचा फोन आला, आता ओमराजे निंबाळकरांचा फोन आला, संजय पाटीलांशी बोललो. ओमराजे निंबाळकर संतापले होते. वाजे म्हणाले मला विचारलं कुठल्या तरी पत्रकारांनी ऑफलाईन ऑनलाईन, म्हणजे ऑफलाईन पण नाही ऑनलाईन पण नाही, मी गेलोय नाही, पण मला कोणाचा फोनही नाही आला. इतक्या धादांत खोट्या बातम्या मुंबई मिरर सारख्या वर्तमानपत्रांनी छापल्यात. त्याच्यावर मी निश्चितपणे कोर्टानं कारवाई करणार, बदनामीचा खटला टाकणार त्यांच्यावर. आमच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकण्याचा प्रकार आहे. यामागे कोण असावं? आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहेत. भगवा घेऊन आलो आणि भगवा घेऊन पांघरून जाणार आम्ही.
तर तुम्ही नव्हते आणि बाकीचे खासदार पण नव्हते का? कारण की क्लेम पुन्हा असा आहे तुमचा प्रश्न विचार, हा चुकीचा प्रश्न आहे. मुळात प्रत्येक खासदार आपापल्या कामात आहे. कोण गेलं? फोटो छापून द्या ना, मग छापा फोटो की हे उपस्थित होते म्हणून. छापा ना, हिंमत असेल तर छापा. हे काय माहितीये का तुम्हाला? आमची आता 24 एप्रिलला कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं या विषयावर आहे. मग या अशा बातम्या सोडायच्या आणि कोर्टात दाखवायच्या, बघा आता इकडे काही शिल्लक नाही, आम्हीच आहोत आता सगळे. यामागं कोण आहे पण? हे कोण असतात तुम्ही ओळखा ना? विकली जाणारी माणसं आणि विकत घेणारी माणसं. ते विकत कोण घेत आहे महाराष्ट्रात? कोण कोणाला? 50 खोके एकदम ओके. कोण म्हणालं होतं? कोणी दिले होते? कबूल केले ना जाहीर सभेत. त्या हिंगोलीच्या खासदार आमदाराने कबूल केलं. त्याच्या भाषणात बोलले ते मला किती अधिक पैसे देणार होते ते. बांगर काढा त्याची व्हिडिओ क्लिप, तुम्हीच दाखवली. हे विकली जाणारी अवलाद नाही बरं का. आणि कधी कधी आदरणीय उद्धवजी पण देतात आणि इतिहासातलं ते उदाहरण आहे कान्होजी जेनेंचं. अफजल खानाची स्वारी आल्यानंतर स्वतःच्या घरादारावर पाणी सोडलं त्यांनी. ती अवलाद इथे बसली आहे तुमच्या समोर, लक्षात ठेवा. जगू तर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आणि मरू तर त्या शिवसेनेबरोबर. सर, त्यासाठी तुमच्यासोबत संपर्क साधतात अशी चर्चा आहे. तुमच्यासोबत तरी संपर्क? म्हणून मी म्हणलं ना, माझा डीपीआर तुम्ही काढा माहिती. अनेक वेळा सीडीआर सगळे घ्या, सगळे फोन घ्या, माझे नंबर घ्या, दाखवा मी कोणाशी बोललो, कोणी माझ्याशी बोललो. संपर्क साधला त्यांनी येण्याबाबत? हा, तुमच्यासोबत एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं कधीच संपर्क आयुष्यात कधी झाला नाही, हिंमत नाही केली. तुला आणखीन एक सांगतो, माझं खरं म्हणजे मला वाईट वाटतं हे स्वतःचं सांगायचं. ते मुख्यमंत्री असताना किंवा नंतर आता उपमुख्यमंत्री, माझ्या मतदारसंघात मी दक्षिण मुंबईचा खासदार आहे. अनेक शासकीय कार्यक्रम त्या दक्षिण मुंबईत होतात आणि त्या शासकीय कार्यक्रमांमध्ये बऱ्याचदा प्रोटोकॉल म्हणून माझं नाव छापलं जातं किंवा मला बोलावलंही जातं. बोलवलं जात नाही असंही म्हणणार नाही. एकाही कार्यक्रमाला जिथे व्यासपीठावर ते आहेत त्या कार्यक्रमात माझी उपस्थिती दाखवा. हिंमत करत दाखवा, त्या कार्यक्रमात दाखवा. शासकीय कार्यक्रमात सुद्धा मी जात नाही. जिथं जिथं ते आहेत तिथे तिथं मी त्या कार्यक्रमाला जात नाही. त्या बातम्या कोण इतका खेळवट. त्या बातम्या कोण पेरताय मग? आता ते तुम्ही बघा, तुम्ही शोध पत्रकार आहात, तुम्ही या बातम्या बघा. तर हे सांगितलं जातं मुंबईचे खासदार होता, मुंबईचे खासदार. एकाने तुम्ही बोला. प्रश्न यासाठी विचारतो, अनेक जण अशाच पद्धतीचा दावा करतात की आम्ही कुठं जाणार नाही, कधी जाणार नाही, पण नंतर ते मात्र गेलेले असतात. माझा प्रश्न पूर्ण होता. असं यापूर्वी अनेक वेळा झालेलं आहे, म्हणजे तुमच्याही समोर घडलेलं आहे. तुमच्या पक्षातले जुने घडलंय होते तेव्हा जाणार नाही असं म्हटलं, पण 2 दिवसांना ते तिकडे गेले आम्हाला बघायला मिळालं. पण म्हणून अनेक आमदार असे आहेत की ती म्हणतात. तुम्ही हा तसा दावा करता, तुम्ही लिहून देऊ शकता की मी परत कधीच मी लिहून देऊ शकतो. माझ्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, स्टॅम्प पेपरवर घ्या, कोऱ्या कागदावर घ्या, कोऱ्या कागदावर घ्या, येतो तुमच्या समोर लिहून. आणि पॅड लिहून दे तुम्ही त्यांना. जगेन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आणि मरेन तर त्या पक्षासाठीच आणि त्या भगव्यासाठी. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. खरोखरच काही मोठी राजकीय हालचाल सुरू आहे का, की हा फक्त अफवांचाच खेळ? हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.